नमस्कार, मार्मिक समाचारमध्ये आपलं स्वागत. मी निलेश गायकवाड. आपल्या पाठीमाग आज हे जो चेहरा दिसतोय, स्वप्नील बंडगर. थोडक्यात सांगायचं काय, आज आपण आलोय ह्या परिसरामध्ये. आज भिगवण शेटपळ गटामध्ये आज त्यांचे उपक्रम आहेत, कार्यक्रम त्यांनी राबवायचा चालू आहे. आज त्यांनी युवकांसाठी जो कार्यक्रम घेतलाय क्रिकेटच्या सामन्यांचा, याच्यातून एक प्रकारे त्यांची जी क्रिकेटबद्दल असणारी ओढ आहे, त्यांना युवकांना जे काही त्यांना ज्या गोष्टीचे कार्यक्रम ज्या गोष्टीचे त्यांना पुढं काही युवकांसाठी गोष्टी करायच्या, तर ते कुठंतरी अशा कार्यक्रमातून सामाजिक उपक्रमातून दाखवण्याचा प्रयत्न होतोय. आज आपण थोडक्यात त्यांच्याकडे माहिती घेणार. आजचा जो कार्यक्रम आहे क्रिकेटच्या संदर्भातला जो कार्यक्रम घेतलाय, त्यांची थोडक्यात आपण त्यांच्याकडे माहिती घेऊया. तर बघूया आपण काय त्यांच्याकडे काय माहिती मिळते. दादा नमस्ते. नमस्ते. प्रथमतः तुमचं मार्मिक समाचारमध्ये आपलं स्वागत. दादा काय कसं सर्वात आता बघायला गेलं तर दादा तुम्ही आज कार्यक्रम घेतलाय जो आपल्या क्रिकेटचा, काय कसं नियोजन आहे काय? आपल्या भागातली मुलं भरपूर क्रिकेट खेळतात, त्याला क्रिकेटची भरपूर आवड आहे. मी बघतोय भिगवणच्या 2-2, 3-3 टीम आहेत, आपल्या परिसरातल्या 5-6 टीम आहेत. ह्यांच्याबरोबर चांगली स्पर्धा होण्यासाठी आम्ही मोठं ग्राउंड भरवलं. यातून काय आलं की आसपासच्या तालुक्यातली चांगल्या टीम इथं आल्या खेळायला. दादा मला काय म्हणायचं, आपल्या कार्यक्रमाला किती संघ आले दादा आतापर्यंत? 35 संघ आहेत आता. त्यातला आम्ही म्हणजे 38-40 होत होते, पण आम्ही थोडे रिक्वेस्ट करून म्हणले आता फुलफिल झाले आमचं. त्याच्या एवढं खेळ पण व्यवस्थित झाला पाहिजे. रोजच्या 5-10 टीम खेळतात, म्हणजे 5 मॅच होते चांगले. आता क्रिकेटचे सामने भरवण्या पाठीमागचा हेतू काय होता तुमचा, कशासाठी? हेतू म्हणजे काय की आपली जी तरुण पिढी आहे की तरुण मुलं आहेत, त्यांना खेळायला चांगलं व्यासपीठ मिळावं. म्हणजे त्यांची गेम चांगली, मला म्हणजे वाटतं तुम्हाला असं म्हणायचं त्यांना व्यासपीठ चांगली. संधी मिळावी, त्यांना उद्या भविष्यामध्ये त्यांचा कॉन्फिडन्स वाढावा. ह्यातनं अजून पुढच्या ह्याच्यात त्यांनी मोठ्या चांगल्या मॅचेस खेळाव्यात, चांगलं आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं नाव काढावं त्यांनी. दादा असे माहिती का, हे आधी एवढे कार्यक्रम आम्ही भरवले की पहिल्यापासून आम्ही पण लहानाचं मोठं झालो. असंच आम्ही बघत आलो. आम्ही पार्टिसिपेट असायचो. समजा दहिंडे असेल, बारामतीत आमचं शिवाजी दहिंडे संघ मिळत, त्यात मी 15 वर्ष मी स्वतः जाऊन पार्टिसिपेटर असायचो. दरवर्षी आम्ही त्यात जायचो, सहभाग घ्यायचो. पण असं वाटायचं की आपल्या भिगवणला पण असं कार्यक्रम घ्यावा, असं मोठं आपण हे करावं, उत्सव करावा, म्हणजे नाही का की अशी संघ तयार होतील, मुलं घडतील आपली. त्यामुळं आम्ही कार्यक्रम राबवत गेलो. तसंच हा क्रिकेटचा पण विषय तसंच झाला किंवा एवढी चांगली आपली मुलं खेळतात. आमची भिगवणची 2 असली चांगल्या टीम किंवा त्यांच्याबरोबर आम्हाला मॅच नका लावू, दुसऱ्या टीमबरोबर मॅच लावा असे म्हणतात. ह्या मुलांना आपण संधी द्यावी म्हणलं. आपण एक स्पर्धा भरवी मुलांचा, सगळ्या मुलांची इच्छा होती की दादा आपल्याला टुर्नामेंट भरवायची. मित्रांनो, एक सांगायचं मला तात्पर्य की हे जे कार्यक्रम भरला पूर्ण एवढा नियोजनबद्ध कार्यक्रम आहे. तुम्ही पाठीमागे बघू शकता पूर्ण कार्यक्रमाचं जे सध्या दिसतंय हे पूर्ण ते डेकोरेशन, पूर्ण स्टेज, खेळाडूंना प्रशिस्त असं पूर्ण ग्राउंड केलंय. आखीव रेखीव सगळ्या ज्या गोष्टी त्याने दाखवल्यात, ह्या खेळाडूंना कुठल्याही आतापर्यंत मी विचारलं की ज्या पद्धतीचं इथं थोडक्यात काय की कार्यक्रम आहे, त्याचं नियोजन आहे, त्याचं आयोजन आहे, ज्या पद्धतीने केलंय स्वप्नील बंडगर यांनी. आता थोडक्यात की ह्यांच्याकडनं जी माहिती आपल्याला मिळते, या पद्धतीचे जे कार्यक्रम आहेत ते भविष्यात सुद्धा राबवणार आहेत. आता थोडक्यात मला एक शेवटचाच प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. हे खेळाडू जे बाहेरच्या तालुक्यातनं येत आहेत, कुठंतरी बाबा त्यांच्या ह्या ज्या गोष्टीला कुठं अशा पद्धतीचा जो वाव तो आपण देण्याचा प्रयत्न केलाय, काय त्यांच्याकडनं काय आपल्याला प्रतिक्रिया काय मिळते, कशा पद्धतीच्या? प्रतिक्रिया म्हणजे काय की मला शोधत भेटायला येतं अजून तुम्ही आम्हाला भेटायचं. एवढं छान कार्यक्रम तुम्ही भरवलाय, चांगले ग्राउंड गेले, असं ग्राउंड कुठं नाहीये. माझी तर पुढं म्हणजे असे हे आहे की आमची चर्चा करतो मित्रांबरोबर की आपल्याला भिगवणमध्ये असं काही जागा कुठं उपलब्ध होईल का, ज्यामुळे की चांगलं ग्राउंड मिळेल, रोज पोरं प्रॅक्टिस करता येईल, त्यातनं चांगलं त्यांची गेम होऊन जाईल. कसं होतं, चांगल्या ग्राउंडसाठी ह्यांना बाहेरगावी जावं लागते. म्हणजे समजा चांगलं ग्राउंड असेल तर लोक, आता ह्या ग्राउंडला लोक 2-2, 4-4 तालुक्यातनं म्हणजे 100-100 किलोमीटरवरून लोक आले तिथे खेळायला. म्हणजे त्यांची आवड आहे, पॅशन बघतोय आपण. गव्हर्नमेंट जॉबची सुट्टी करून माणसं खेळायला येतात. तर आमची इच्छा आहे की भिगवणमध्येच एखादी जागा बघून आमच्या आमदार साहेब चर्चा करून किंवा चांगली जागा कुठून आरक्षित मिळते का, असेल तर समजा एखादं ग्राउंड कुठं काय एक्स्ट्रा तिथलं काय हे असेल तर अतिक्रमण असेल काढून पोरांसाठी ग्राउंड निर्माण करून. तुम्हाला एक दादा माझा एक प्रश्न असा आहे, आता तुम्ही जे कार्यक्रम राबवताय उद्याच्या भविष्यामध्ये, आता मी राजकीय भाष्य तुम्हाला कुठलेच करणार नाही, पण एक थोडक्यात आहे की युवकांची मी त्यांच्याशी चर्चा केली. युवकांनी सांगितलं की आम्हाला भिगवणमध्ये अशा पद्धतीचं ग्राउंड आता सध्या आपल्याला अवेलेबल नाहीये खेळण्यासाठी. तर आता तशी काही संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये आहे का, युवकांना आपण तिथं काही अशा गोष्टी? त्याचाच प्रयत्न चालू आहे. आम्ही चर्चा तीच करतो की बाबा आपल्याला जे ग्राउंड आहे त्यात काय ते ग्राउंडमधून अजून काय तिथली जागा आपल्याला अजून वापरता येते का. आता भरपूर 3 एकर 4 एकर असेल ना तर चांगलं ग्राउंड होते, चांगली गेम होती.
आता हे बघितलं हे 5 एकराचं ग्राउंड असणं आसपास. असं क्षेत्र भिगवणच्या आसपास कुठं आहे का, समजा मोकळी जागा असेल त्यात आपल्याला काय करता येते का, चाललाय विचार. चालते. खूप छान कार्यक्रम तुम्ही राबवताय, आमच्याकडनं तुम्हाला शुभेच्छा आहेत. सर्वांना एकच सांगायचं की आजचा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी जो परिसरामध्ये घेण्यात आलेला सुनील बनकर यांच्या वतीने उत्तम पद्धतीने कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. खेळाडूंना इथं कुठंतरी एक प्रकारचं स्टेज त्याने तयार केलेलं आहे. आपल्या मार्मिक समाचारच्या वतीने त्यांना एकच आहे की भविष्यामध्ये अशाच पद्धतीचे कार्यक्रम त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतील. आणि धन्यवाद. मी निलेश गायकवाड, मार्मिक समाचार.